नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदे गट अजित पवारांचा सुपडा साफ होणार। भाजपचा अंतर्गत सर्वेबाबत रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। मित्रांनो, नेमकं प्रकरण काय, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहेत। महायुतीतही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत। या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत। अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेचा खुलासा केला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ 100च्या आसपास जागा मिळणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे। याबाबत त्यांनी ट्विट करत भाजपचा अंतर्गत सर्वे फोडला आहे। या सर्वेमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहेत। एका इंटरनॅशनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे आला असून त्यामध्ये अजितदादाच्या गटाला 7 ते 11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17 ते 22 जागा आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज असल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली। यातून केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत। भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली आहे। तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याची देखील ऑफर केली आहेत। या अंतर्गत सर्वेमुळे आता भारतीय जनता पक्षाला मोठं टेन्शन आले असून त्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।